आजची सुरुवात या वांग्यापासूनच करतो, कारण की आज आम्हाला बनवायचे होतं बेंगन फ्राय, म्हणजे वांग्याचे तळलेले काप. हे माझ्या 2-3 दिवसापासून प्लॅन होता, पण हे वांगे जे आहे ते आमच्या इकडं विशेषतः जास्त भेटत नाही बाजारात. हे नाशिक सारख्या ठिकाणी मोठे बाजारात भेटत आहे, पण आमच्या इकडे कवचितच भेटत आहे. पण मला त्या दिवशी लक्कीली भेटले हे वांगे आणि मी घरी घेऊन आलो आणि ते कापून घेतले, छोटे छोटे काप केले. हे माझ्या खूप दिवसापासून डोक्यात होतं की एकदा तरी त्याचा फ्राय करावा. ती त्या चपाती बनवत होती तोपर्यंत म्हटलं मी मसाला करून घेतो. इकडं आलं होतं, एक मिरची होती, थोडी कोथिंबीर घेतली, कोथिंबीर आणि 2 लसणाच्या कांद्या घेतल्या. ते सोलून वगैरे लसूण वगैरे घेतला आणि सर्व कांदा वगैरे ते पटकन कापून घेतले. थोडासा आलं घेतलं आणि आपली कोथिंबीर कापून घेतली. कोथिंबीर वगैरे कापून झाली. थोडीच पडलेलं तर मिक्सर काढायला गेलो. आज तरी म्हटलं त्याचा थोडा उपयोग करावा, कारण कधीच ते तसंच पडलेलं होतं, त्याचं काही उपयोग नाही, काहीच नाही. त्याच्यात मसाला वगैरे टाकला, मिक्सर मध्ये बारीक करून घेतला, पण त्याच्यात पण बारीक होत नव्हतं. पण मग साधारण झाला. त्याच्यात हळद, मीठ आणि घरचा मसाला वगैरे टाकला आणि खारट मीठ आणि तेल टाकून मिक्स करून घेतलं आणि आपण बेंगनच्या कापा जे केला त्याला लगेच लावून घेतलं. पटापट सर्वांना लावून घेतलं. सर्वांना लावून वगैरे झालं आणि चुलीवर म्हटलं करायचं की हे इस्तो झालं वैताग येत आहे, नुसतं फक्त ते फुकायचंच आणि इस्तो तर काय पेटे ना. लगेच आपल्या तव्यावरती तेल टाकलं आणि लगेच आपले फ्राय त्याच्यावर करायला सुरुवात केली. फ्राय वगैरे मस्त इकडून तिकडून हलवून घेतलं. ते एका साईडने तर जळूनच गेले. ते इस्तो त्याला कमी जास्त लागते, पण ते एकदा चेटायला लागलं ते जास्तच चेटून जाते. आणि त्याच्यात तवेचा प्रॉब्लेम, कारण दुसरा तवा नव्हता. जे भाकरी करतो तोच तवा होता, त्याच्यामुळे त्याच्यावर लगेच जळून जायचे. आणि ते पटापट करून घेतलं. ते सर्व वगैरे झालं. म्हटलं आता बायकोने अगोदरच ऑर्डर देऊन ठेवलेली होती का तवा घसून टाकायचा. तवा जो होता पूर्णपणे जळून गेलेला होता. तवा एवढा जळाला होता की 3 टाइम घसला तरी तो निघाला नाही. पहिला वनिताला खुश करण्यासाठी म्हटलं तू हे पहिला खाऊन बघा, आणि वनिता सांग खूप छान झाला. आता मी पण खाल्लं, एकच नंबर फ्राय झालेले होते खरंच.